त्या बंगलोरमध्ये दुर्घटनेत 10 जणांचा मृत्यू झालेला आहे। हे अत्यंत दुःखद आहे असं रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे। एका विजयाला अशी दुःखाची किनार लागणं दुर्दैवी आहे अशी प्रतिक्रिया रोहित पवारांनी दिली आहे। त्यांचं ट्विट आहे ते आपण पाहूया। बंगळुरूमध्ये आरसीबीच्या विजयी मिरवणुकीत चेंगराचेंगरी होऊन या दुर्घटनेत 10 जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त अत्यंत दुःखद आहे असं ट्विट रोहित पवार यांनी केलंय। तर विजयाला अशी दुःखाची किनार लागणं दुर्दैवी आहे। एका विजयाला अशी दुःखाची किनार लागणं हे खूपच दुर्दैवी असं रोहित पवार यांनी ट्विट केलंय। अशी दुर्घटना पुन्हा घडू नये यासाठी प्रशासनानंही योग्य ती काळजी घेऊन उपाययोजना करायला हवी असंही रोहित पवार यांनी ट्विट केलंय। आणि सर्वांनीच प्रशासनाला सहकार्य करायला हवं। मृत्यू झालेल्या क्रिकेट प्रेमींना भावपूर्ण श्रद्धांजली असंही ट्विट रोहित पवार यांनी केलंय। आरसीबीच्या या रॅलीमध्ये चेंगराचेंगरी झालेली आहे। विधान भवन परिसरामध्ये सत्कार सोहळा झाल्यानंतर तिथून हे रॅलीनं म्हणजे विजयी मिरवणुकीनं चिन्नास्वामी स्टेडियम पर्यंत हे सगळे खेळाडू येणार होते। ही काही दृश्य आपण इथे पाहतो कशा प्रकारे चेंगराचेंगरी झालेली आहे। ही भगदड यावेळेला या ठिकाणी झाली आणि त्यावेळेला चपलांचा ढीग आता चिन्नास्वामी स्टेडियमच्या या गेटच्या बाहेर पडलेला आहे। जे गेट नंबर 1 या ठिकाणी जिथून सगळे लोक आत जाण्याचा प्रयत्न करत होते, बॅरिकेडिंग करण्यात आलेलं होतं। तर ते बॅरिकेड्स तोडून देखील लोक आत जाण्याचा प्रयत्न करत होते। त्यावेळेला झालेल्या धावपळीमध्ये आता सध्या चपलांचा ढीग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो। या सगळ्यावरून एकूणच त्यावेळची परिस्थिती काय असेल याचा अंदाज आपण लावू शकतो। तर बंगळुरूतल्या चिन्नास्वामी स्टेडियमच्या बाहेरचा ही आत्ताची दृश्य आपण पाहतोय।